अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून, दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला, नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता लवकरच दत्त जयंती येणार आहे. तर दत्त जयंती ही 4 डिसेंबर वार गुरुवार रोजी आहे. तर बघा, दत्त जयंती दिवशी पौर्णिमा प्रारंभ सकाळी 8 वाजून 37 मिनिटाला आहे. तर पौर्णिमा समाप्ती उत्तर रात्री 4 वाजून 43 मिनिटांनी आहे. तर अशा प्रकारे दिवसभर पौर्णिमा असणार आहे. तर या दिवशी दिवसभर आपल्याला पौर्णिमा म्हणजे पौर्णिमाच्या दिवशी दिवसभर आपल्याला सेवा, ज्या काही सेवा दत्त महाराजांसाठी होणार आहेत, स्वामी महाराजांसाठी सेवा आहेत, तर त्या करणं आपल्याला शक्य होणार आहे या दिवसभरामध्ये. तर बघा, आता दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच केंद्रामध्ये, मंदिरामध्ये गुरुचरित्र पारायण चालू आहे. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह चालू आहे. त्याबरोबर वेगवेगळ्या सेवा चालू आहेत. आणि दत्त मंदिरामध्ये, केंद्रामध्ये दत्त उत्सव म्हणजे दत्त जयंती उत्सव हा खूप जोरदारात सोहळा साजरा केला जातो. मग तुम्हाला बघा, जिथं तुमच्या समजा घराजवळ मंदिर असेल, तुमच्या गावात मंदिर असेल, तर तुम्ही तिथं जाऊन ह्या सर्व सेवा करू शकतात. म्हणजे या सोहळ्याचा तुम्ही आनंद घेऊ शकतात. पण जर तुमच्या घरात दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल, तर आवर्जून ताईंनो ही सेवा तुम्ही आवर्जून करायलाच पाहिजे. बघा, असं कोणाचं देवघर नाही की तिथं दत्त महाराजांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल. आता प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराजांची मूर्ती, स्वामी महाराजांचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो हा असतोच. क्वचित ठिकाणी फोटो मूर्ती नसेल, पण भरपूर ठिकाणी, कारण आता भरपूर साऱ्या ताई दत्त सेवेकरी, स्वामी सेवेकरी झालेल्या आहेत. त्यांना खूप छान असे स्वामींचे अनुभव आलेले, दत्त महाराजांचे अनुभव आलेले. मग त्यामुळे आपल्या घरात दत्त महाराजांचा फोटो, स्वामी महाराजांची मूर्ती ही असणारच. मग त्या दिवशी छान अशा आपल्याला करायच्या आहेत. तर मग त्या सेवा कोणत्या आहेत, कधी करायच्या आहेत, हे सर्व काही या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याआधी दत्त जयंतीच्या दिवशी आपण लवकर तर उठतोच. दत्त जयंती दिवशी ज्या दिवशी आपण म्हणजे ज्यावेळेस आपण पूजा करत असतो, तर त्यावेळेस आपल्या देवघरातील जी मूर्ती आहे, जो फोटो आहे, तर त्याला आपल्याला छान असा अभिषेक करायचा आहे. बघा, तुम्ही पंचामृताने करा, तुम्ही दुधाने करा, दह्याने करा किंवा स्वच्छ पाण्याने करा. तुम्हाला दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून तुम्हाला दत्त महाराजांच्या मूर्तीवर छान असा अभिषेक करायचा आहे. बघा, मूर्ती नसेल तर फोटोवर तुम्ही फोटो स्वच्छ गंगाजलने किंवा म्हणजे गुलाबजलने पुसून घेऊ शकतात. अशा पद्धतीने नंतर मूर्तीला छान असं आपण अष्टगंध लावायचा आहे, चंदनाचा टिका लावायचा आहे. हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावा, कारण स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना हिना अत्तर खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे हिना अत्तर लावा. पिवळ्या रंगाची तुम्ही फुलं व्हा. जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मोठी मूर्ती असेल तर तुम्ही दत्त महाराजांना वस्त्रसुद्धा घालू शकतात. त्या दिवशी छान असा हार तुम्ही करून घाला दत्त महाराजांच्या मूर्तीला, फोटोला, किंवा छान अशी पिवळ्या रंगाची फुलं, वेगवेगळीच सजावट करा. तुमच्या इच्छेनुसार वेगवेगळी तुम्ही सजावट करू शकतात. या दिवशी जो काही तुम्हाला होईल तो नैवेद्य, दत्त महाराजांच्या आवडीचा नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी बनवायचा आहे. तुम्ही गव्हाची खीर बनवू शकतात किंवा घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवू शकतात किंवा पुरणांचा स्वयंपाक बनवू शकतात. काहीही तुम्ही त्या दिवशी करायचं आहे. आता बघा, दत्त महाराजांच्या म्हणजे दत्त महाराजांचा जो आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे, आरती ज्यावेळेस आपण करतो केंद्रामध्ये, मंदिरामध्ये 10:30ची आरती होत असते. तर दत्त जयंतीच्या जन्मानिमित्त त्या दिवशी आरती मंदिरात असो केंद्रात असो 12 वाजून 39 मिनिटाला आरती होत असते. तिथं आरती केली जाते आणि दत्त जन्म सोहळा साजरा केला जातो. अशा प्रकारे तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे. बघा, आता या दिवशी
उपवास पण असतो. बऱ्याच जण दत्त महाराजांचा ह्या दिवशी उपवास केला जातो. बऱ्याच त्यांचा उपवास असतो. कोणी आदल्या दिवशी उपवास करतो. बघा वेगवेगळ्या जिकडे तिकडे वेगवेगळ्या परंपरा असतात. कोणी आदल्या दिवशी उपवास करतो, कोणी दत्त जयंती दिवशी उपवास करतो. तो तुमच्या परंपरेनुसार तुम्ही उपवास करू शकतात अशा प्रकारे. आणि तुम्ही या दिवशी केंद्रामध्ये जाऊन जितकं होईल तितकं दान धर्म करू शकतात. काहीही पिवळ्या रंगाचे दान धर्म तुम्ही या दिवशी करू शकतात. मंदिरात जाऊन तुम्हाला जे काही शक्य होईल ते दानधर्म करू शकता. तुम्ही केळी वाटू शकतात, पेढे वाटू शकतात. पिवळ्या रंगाचा जो काही पदार्थ असेल तो तुम्ही मंदिरामध्ये प्रत्येकाला प्रसादा स्वरूपात देऊ शकतात किंवा अन्नदानाची तुम्ही सेवा करू शकतात मंदिरामध्ये त्या दिवशी, किंवा तुम्ही दानपेटीमध्ये दान दक्षिणासुद्धा टाकू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही या दिवशी करायचं आहे. बघा बऱ्याच ठिकाणी या दिवशी खीरसुद्धा वाटप केली जाते, तर तुम्ही ती सुद्धा करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, आता सेवा कोणत्या करायच्या आहेत. आता दत्त जयंती दिवशी दत्त जन्म सोहळा आहे, तर या दिवशी तुम्हाला गुरुचरित्रातील 4था अध्याय म्हणजे 4था अध्याय तुम्हाला गुरुचरित्राचा या दिवशी पठण करायचा आहे. बघा या 4थ्या अध्यायामध्ये दत्त जन्माची संपूर्ण कहाणी आहे. 3 बालकांचा कसा जन्म झालेला आहे, ब्रह्मा विष्णू महेश्वर हे यांचा जन्म कसा झालेला आहे याची सर्व काही कथा या 4थ्या अध्यायामध्ये आहे. तर या दिवशी तुम्ही आवर्जून गुरुचरित्रातील हा अध्याय आवर्जून वाचा. बघा खूप म्हणजे खूप छान असा हा अध्याय आहे आणि त्याचबरोबर आपल्याला छान असं या सेवेचं फळही मिळणार आहे. मग तुम्ही या दिवशी दत्तबावनीचं पठण करू शकतात, घोरकष्टोद्धारणाचं पठण करू शकतात, गुरुचरित्रातील 14वा अध्याय 18वा अध्यायाचं पठण करू शकतात. त्याचबरोबर दिवसभर तुम्ही दत्त महाराजांचा जप करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करू शकतात. त्याचबरोबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा तुम्ही जप करू शकतात. जितक्या होईल तितक्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात. पूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे, तुम्ही दिवसभर जी काही शक्य सेवा असेल ती सेवा करू शकतात. त्याचबरोबर जवळ मंदिर असेल, केंद्र असेल तर तिथं जाऊन तुम्ही दत्त महाराजांचं दर्शनही घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी बघा आता या दिवशी तुम्हाला समजा कुठे तुम्हाला मंदिरात केंद्रात जाणं झालं नाही, कोणत्या सेवात झाल्या नाहीत, तर तुम्ही या दिवशी ही सेवा यापैकी कोणत्याही सेवा तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर समजा मासिक धर्म आहे आणि तुम्हाला ह्या कोणत्याच सेवा करणं शक्य होणार नाही, तर अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. निवांत एकच काम फक्त करायचं तुम्हाला, ते म्हणजे स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. बघा याला कोणते अटी नाहीत, नियम नाहीत, विटाळ नसतो, सुतक नसतो. नामस्मरणाला कोणताही विटाळ सुतक नसतो किंवा काहीही याला अडथळा येत नसतो. तुम्ही फक्त मुखामध्ये दत्त महाराजांचं दिवसभर नामस्मरण करायचं आहे. आता वाईट तर वाटतं की आपल्याला या सेवा करणं शक्य झाल्या नाहीत कारण आपल्याला मासिक धर्म आलेला आहे, पण अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. दत्त महाराजांचं आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. बघा दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं नामस्मरणात इतकी ताकद आहे की ती कोणत्याही सेवेमध्ये ताकद नसेल एवढी ताकद आहे, कारण ही सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. त्याचबरोबर दानधर्म ही पण सेवा सर्वश्रेष्ठ आहे. तर यापैकी तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. तर आवर्जून सर्व ताई आणि दादांनी तुमच्या घरात दत्त महाराजांची मूर्ती फोटो असेल तर या सेवा आवर्जून करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.